Hello my dear students and welcome to the maths class of 10th standard. आज आपण करतोय pair of linear equations lesson number 3. ओके, व्हिडिओला जर सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा, कारण तुम्हाला पुढचे लेसन्स मिळतील मॅथ्सचे 10th स्टँडर्डचे. आणि प्लीज शेअर करा हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्ससोबत आणि प्लेलिस्ट नक्की फॉलो करा, ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर आपण सुरू करूयात आता. ग्राफिकल मेथड्स ऑफ सोल्युशन ऑफ पेअर ऑफ लिनियर इक्वेशन्स. ओके, आता लिनियर इक्वेशन्स, पेअर ऑफ लिनियर इक्वेशन्स हे 3 प्रकारचे असतात. ओके, तर फर्स्ट आहे द लाईन्स मे इंटरसेक्ट अ सिंगल पॉईंट. आता इन दिस केस पेअर ऑफ इक्वेशन्स आर युनिक सोल्युशन म्हणतात. ओके, कन्सिस्टंट पेअर ऑफ इक्वेशन्स म्हणतात. ते लाईन्स जर इंटरसेक्ट होत नसेल, पॅरलल असतील, तर त्यांना solutions नाही आहे. They have no solutions. They are called inconsistent pair of equations. And the third is the lines may be coincident. In this case, the equations have infinitely many solutions. Okay, dependent or consistent pair of equations. ते एकमेकांवर ओव्हरलॅप होत असतील. ओके, कोइन्सिडंट, तर त्यांना इनफायनाईट नंबर ऑफ सोल्युशन्स असतात. आणि पॅरलल असेल तर no solutions. If they are coincident, then they will have infinite number of solutions. And when they intersect, they have only one solution. आता आपण एक्झाम्पल घेऊन बघूया. कन्सिडर द फॉलोइंग 3 pairs ऑफ इक्वेशन्स. आता ही लाईन आणि ही लाईन हा एक पेअर झाला. द लाईन्स इंटरसेक्ट असं सांगितलं. ते पुढे आपण बघूया कसं. ही लाईन आणि ही लाईन दे कोइन्साइड, सो दे हॅव infinite number of solutions. Okay, and these lines are parallel, so they have no solutions. Okay, parallel lines have no solutions and they coincide, so they are coincident, so they have infinite number of solutions. आता आपण त्यांची व्हॅल्यू बघूया. आता लेट अस नाव राईट डाऊन द कंपेअर द व्हॅल्यूज. आता A1 अपॉन A2. A1 म्हणजे एक्सच्या पुढे हा इथे काय नाही आहे, म्हणजे इथे नंबर 1 आहे. सो A1 दिस इज 3, A2, B1 -2 आणि B2 म्हणजे 4 आणि C म्हणजे इथे 0 किंवा या बाजूला 0 आणला तरी चालतो. इट इज 0 आणि इकडे पण -20. ओके, तसंच इथे 2 आणि 4 इज A1 अपॉन A2, 3 अपॉन 6 इज B1 अपॉन B2 आणि -9 अपॉन -18 इज C1 अपॉन C2. तसं इथे 1 upon 2 A1 upon A2, 2 upon 4 B1 upon B2 and -4 upon -12 is C1 upon C2. In all these 3 examples here, A1, B1, C1, A2, B2, C2 denote the coefficients of equations given in the general form in section 3.2. Coefficients म्हणजे आता इथे 1 कोइफिशियंट आहे एक्सचा, इथे 2 कोइफिशियंट, इथे 3, 4. सो दे आर कोइफिशियंट्स. And these are variables. X and Y are variables. आता या टेबलमध्ये बघूया आपण. आता दिस पेअर ऑफ लाईन्स, दिस इज 1 पेअर ऑफ लाईन, दिस इज 1 लाईन अँड दिस इज सेकंड लाईन. दिस इज 1 पेअर ऑफ लाईन. आता A1 अपॉन A2, सो 1 अपॉन 3. B1 अपॉन B2 काय आहे, 2 अपॉन -2 अपॉन 4 आणि 0 अपॉन -20 इज C1 अपॉन C2. ओके, नाव कम्पेअर द रेशियोज. आता आपण कम्पेअर करूया. A1 अपॉन A2 इज B1 अपॉन B2ला इक्वल आहे का, नाही. दिस इज नॉट इक्वल टू दॅट. ओके, 1 अपॉन 3 इज नॉट इक्वल टू -2 अपॉन 4 किंवा 2 1 जा 2, 2 2 जा 4, -1 अपॉन 2. तर इक्वल नाही आहे. त्यामुळे काय होतं की इंटरसेक्टिंग लाईन्स, ह्या 2 लाईन्स ज्या आहेत त्या इंटरसेक्ट होतात. ओके, एकमेकाला अशा कट करतात. अल्जेब्रिक एक्सप्रेशन एक्झॅक्टली 1 सोल्युशन, त्यांना फक्त एक सोल्युशन आहे. दिस ओनली 1 युनिक सोल्युशन. आता दुसरे पॅर ऑफ लाईन्स बघूया आपण. ओके, ही एक लाईन आणि ही लाईन. आता हिचं A1 अपॉन A2 काय येतं, 2 अपॉन 4, ह्याचं 3 अपॉन 6 आणि -9 अपॉन -18. ओके, C1 अपॉन C2. आता 2 1 जा 2, 2 2 जा 4, 3 1 जा 3, 3 2 जा 6, 9 1 जा 9, 9 2 जा 18. एक्झॅक्टली यांचं 1 अपॉन 2 येतं सगळीकडे.
So A1 upon A2 is equal to B1 upon B2 and C1 upon equal to C1 upon C2. So these lines are coincident lines. Infinite solution आहे त्यांना. There are infinite solution for these for this pair of lines. For these two lines. Okay, there are infinite many solutions for these two lines. So these are coincident lines because A1 upon A2 is equal to B1 upon B2 and C equal to C1 upon C2. So when it is not equal, they are intersecting. When it is equal, they are coincident lines. Now we'll see the third part. This is a line and this is a line. A1 upon A2 is 1 upon 2, 2 upon 4 and minus 4 upon 12. Okay, C1 upon C2, B1 upon B2 and A1 upon A2. Now this is 1 upon 2, this is also 1 upon 2. Barabar? And this is 2 upon 3. 4 3s are 12. Sorry, 1 upon 3. Right? So, here what happens? 1 upon 2 is equal to 2 upon 4. A1 upon A2 is equal to B1 upon B2. But C1 upon C2 is not equal. B1 upon B2 is not equal to C1 upon C2. This is 1 upon 3 and this is 1 upon 2. When C1 upon C2 is not equal, these lines are parallel and there is no solution for this. कळलं? इथपर्यंत कळलं तुम्हाला? Okay? So from the above table you can observe that if the lines represented by equation a1x b1 equal to 0 and a2 b2 is equal to 0 intersecting असेल तर a1 upon a2 is not equal to b1 upon b2. Coincident lines, all three are equal. a1, a2, b1, b2 and c1, c2 are equal. And the third is parallel lines are how a1, a2, b1, b2 is equal but c1, c2 is not equal. So in fact the converse is also true for pair of lines. You can verify them by considering some more examples for yourself. Let us now consider some more examples to illustrate it. आता आपण एक एक्झाम्पल घेऊन ते सॉल्व करूया. ओके, आता आपण ग्राफ घेऊन ते सॉल्व करणार आहोत. तर चेक ग्राफिकली वेदर द पेअर ऑफ इक्वेशन्स दिस लाइन्स and is consistent or no. If so, solve them graphically. The consistent आहे की नाही ते आपण बघूया. This is one line and this is the second line. Let us draw graphs of equations. Okay, let us draw graphs of equations 1 and 2. For this we find two solutions of each of the equations which are given in table 3.2. So let's start. See, this box is of the first line. पहिली जी line आहे x plus 3y is equal to 6. x plus 3y is equal to 6 आणि ही दुसरी लाईन आहे 2x minus 3y is equal to 12. ओके, आता एक्सचं व्हॅल्यू आपण काही देऊ शकतो आपल्याला हवं. इथे 0 आणि 6 घेतलेलं आहे. राईट, 0 and 6 we have taken the value of x. तर ही लाईन आहे. ओके, आणि आपण जेव्हा लाईन काढतो त्या लाईनला 2 पॉईंट्स असतात. पॉईंट कसा डिस्क्राईब करतो आपण? एक्स पॉईंट असतो तेव्हा एक्स आणि वाय असा एक पॉईंट असतो. ओके, दिस इज अ पॉईंट अँड दिस इज अनदर पॉईंट एक्स अँड वाय. ओके, तर आता एक्सचा आपण एक पॉईंट घ्यायला एका एक्सला 0 व्हॅल्यू दिला आणि दुसऱ्या एक्सला 6 व्हॅल्यू दिला. तो 0 वायमध्ये इथे वाय इक्वल टू 6 minus x upon 3. 6 minus x upon 3 is equal to y. आता हा एक्सचा व्हॅल्यू आपण इथे सबस्टिट्यूट करायचा. इथे 0 टाकल्यावर 6 minus 0 is 6 and 3 1 जा 3, 3 2 जा 6, त्यामुळे इथे 2 आला. राईट, सेम वे when you substitute 6 over here, 6 minus 6 is 0 and 0 upon 3 is 0. So value of y is 0 and 2. So the first point will be 0, 2. Second point will be 6 and 0. Got it? So हा एक पॉईंट झाला, हा एक पॉईंट झाला. आपल्याला 2 पॉईंट्स हवेत, त्यासाठी आपण 2 व्हॅल्यूज घेतले. एक्सचे एक 0 घेतला, एक 6 घेतला आणि त्याच्या अनुषंगाने आपण हा फाइंड आउट केला. वायचा 2 and 0. The value of y is 2 for this point and for this point it is 0.
in this point value of x is 6, y is 0, x is 0, y is 2. Okay. Now we'll take the next line. Same way या लाईनला आपण काय केलं आहे, एक्सचा व्हॅल्यू घेतला आहे एका पॉईंटला 0 आणि दुसऱ्या पॉईंटला 3. सो फॉर वन पॉईंट नाव दिस इज सबस्टिट्यूट 0 ओवर हियर -12/3 होते. सो 3 1 जा 3, 3 4 जा 12, सो -4. And now you can substitute 3 over here. Okay, 3. 3 2 is 6. Now 12 minus 6 is 6. 3 1 is 3, 3 2 is 6. So -2. So one point is 0 -4 and second point is 3 -2. Okay. आता आपण या लाईनमध्ये ते पॉईंट्स लावून बघूया. So the first point is 0 and 2. So the first point will be on x-axis 0 and 2 on the y-axis. Okay, so this is one point. Second point is 6 and 0. So 6 is here, point, this is point A dharuya and ha point B. So y-axis were 0 and x-axis were 6. Okay, so 6 and 0, this is another point. So the line is AB. कळलं तुम्हाला? The first point is 0 2, x-axis was 0, y-axis were 2, and the second point is 6 0, x-axis were 6, y-axis were 0. Okay, so this is the point. Now this is the line B, this is the line A. This is the line A, this is the line B. Now the second line बघूया. First point is 0 on x-axis, obviously here, and -4 on y-axis. So this is a point P. And the second point is 3 on x-axis. X-axis were 3. And -2 on y-axis. -2 on y-axis. So this is a point. And this is a point Q. तर या दोन्ही पॉईंट्सना जॉईन केल्यावर ही लाईन इथे इंटरसेक्ट होते. ओके, सो दिस लाईन इज इंटरसेक्टिंग ओव्हर हिअर. सो हिअर ह्या दोन लाईन्स इथे इंटरसेक्ट होतात. कॉमन पॉईंट कुठला आहे दोन्ही लाईन्सना? बी. बी इज द intersecting point of these two lines. So we observe that there is a point B 6 0 common to both lines AB, NE, PQ. So the solution of the pair of linear lines is x is equal to 6 and y is equal to 0. That is, the given pair of lines is consistent. Okay, they are intersecting, so they are consistent. Intersecting lines, they have exactly one solution. आणि मुलांना अजून एक आहे की आपण जेव्हा सबस्टिट्यूट करतो एक्सचा व्हॅल्यू जर सबस्टिट्यूट करतो तेव्हा असा नंबर घ्यायचा की ज्यामुळे फ्रॅक्शन येणार नाही. सपोज आता इथे 0 केल्याबरोबर 3 2 जा 6 झालं व्यवस्थित. आता इथे समजा आपण 6च्या जागी एक्सचा व्हॅल्यू दुसऱ्या पॉईंटला 6 आहे, त्याच्या जागी आपण 5 घेतलं असतं तर काय झालं असतं? 6 - 5 1/3. आता व्हॅल्यू 1/3 वायचा आपण त्या लाईनवर कसा पॉईंट आउट करणार? डिफिकल्ट होतं. त्यामुळे असं घ्यायचं की त्याच्यामध्ये एक प्रॉपर नंबर येणार, फ्रॅक्शन येणार नाही असा नंबर घ्यायचा. त्यामुळे 6 घेतल्यामुळे 6 - 6 0 ऑटोमॅटिकली 0 आलं. तसं आपण 3 पण घेता आलं असतं. आपल्याला 3 घेतलं असतं तर काय झालं असतं? इथे 1 आलं असतं. ओके, 6 - 3 वुड बी 3 and 3/3 is 1. ओके, यू कुड इवन टेक हिअर 3 घेतलं असतं तरी आपण इथे 1 आलं असतं. ओके, then the number second point would have been of this line 6 and 1. Okay, तर कळलं तुम्हाला? इथे पण तसंच. This is the first point of this line, this is the second point of this line. This is the first point of this line, this is the second point of this line. Each point has x and y value. Okay, so in this line there are 2 points. This is one point which has x value, y value. This is another point, this has x value, y value. This is one point with x value, y value.
this is the another point of x value and y value, and then we have done this. We have plotted these points on this graph. या ग्राफवर ग्राफ एक्स आणि वाय ॲक्सिस काढून आपण हे पॉईंट्स मार्क केले आणि लाईन्स इंटरसेक्ट झाले हे प्रूव्ह केलं. सो वी हॅव प्रूव्ह दॅट दे आर कोइन्सिडेंट लाईन्स. ओके, तर नेक्स्ट लेसनमध्ये आपण आता नेक्स्ट एक्झाम्पल घेऊ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय. And students, if you have any difficulties, please comment me in the comment box and ask your difficulties. I'll be answering them. Okay.